हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी तुमचं हेल्थ विथ साईशा या यूट्यूब चॅनलवरती अजून एकदा नव्याने स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण सकाळी उठल्यानंतर काय पित असतो तर गरम पाणी किंवा इतर कोणतेही ड्रिंक्स किंवा सकाळी उठल्या उठल्या चहा पितो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जर रोज वेलचीचं पाणी किंवा आठवड्यातून तुम्ही 2दा जरी वेलचीचं पाणी पिलं तर त्याच्या शरीरासाठी आपल्या काय फायदे होतात. अंशापोटी प्यायचं आहे हे पाणी. तर आज ना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना वेलचीचं पाणी कसं बनवायचं, त्याची योग्य पद्धत कशी आहे बनवायची किंवा किती प्रमाणात बनवायचं हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि ह्याचे फायदे देखील सांगणार आहे. तर तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशी माझी इच्छा आहे, कारण तुम्हाला हा व्हिडिओ बघून ना नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या शरीरात तुम्हाला काही दिवसानंतर रेग्युलरिटी ठेवल्याने बदलसुद्धा जाणवतील. तर चला, तुमचा वेळ न घेता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायला सुरुवात करते. चला तर मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप वेलचीचं पाणी कसं बनवायचं ते दाखवते. पहिला ना मी आता इथे स्टीलचं पातेलं घेतलं आहे आणि आता मी इथे ना 1 ग्लास पाणी घेत आहे. आता सपोज हे तुम्हाला 2 व्यक्तीसाठी जर बनवायचं असेल ना तर तुम्ही 2 ग्लास पाणी घेऊ शकता आणि एका व्यक्तीसाठी म्हणजे ही माझ्यासाठी बनवत आहे मी. आणि आपल्याला ना 2 ते 3 वेलच्या लागणार आहेत, जास्त नाही. आता मला वेलचीचा फ्लेवर स्पेशली मला जास्त आवडतो म्हणून मी 3 वेलची घेतल्यात. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही 2ही घेऊ शकता. ठीक आहे. चला तर आपण आता पुढची प्रोसेस पाहू. आता आपली दुसरी स्टेप आहे की हे ना वेलची जे आहेत ना त्याचे असे 2 भाग करायचे आणि त्या वेलची ना व्यवस्थित बारीक होईपर्यंत फोडून घ्यायच्यात आपल्याला. म्हणजे थोडे दाणे जरी राहिले ना तरी चालतात. हे बघा, दिसतात का तुम्हाला व्यवस्थित, असे तरी चालतात. आणि ना बहुतेक जण काय करतात, त्यांचे वरचे साल्टे फेकून देतात. पण ती साल्टे न फेकता आपल्याला या पाण्यात सुद्धा ती साल्टे टाकायची आहेत, जेणेकरून काय होतं की याचा सुगंध आणि पूर्ण पोषक घटक आपल्याला आहे तेवढे मिळतात आणि त्याचा अर्क चांगला उतरल्यानंतर ना ते पाणी आपल्या शरीराला तेवढंच फायदेशीर ठरू शकतं. तर चला, आता मी इथे 1 ग्लास पाणी घेतले आणि आता यामध्ये हे ना वेलचीची पावडर म्हणजे केलेली तयार टाकलं आहे. आता पुढची प्रोसेस. आता बघा, हे पाणी मी ना गॅसवर मंद आचेवर ठेवलेलं आहे. आपल्याला गॅस अजिबात फुल करायचा नाही आहे. जर तुम्ही गॅस फुल केला तर यामधले जे आपण टाकलेले जे वेलची पावडर किंवा पाणी जे आहे ना ते जास्त उकळायला लागून ते जळायलासुद्धा लागू शकतं. त्यासाठी ना कधीही कोणताही ड्रिंक बनवताना मी जरी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही सांगितलं की तुम्ही गॅस मंद आचेवर ठेवायचा नाही, तरी तुम्ही लक्षात ठेवायचं आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि मगच आपलं ड्रिंक बनवायचं. ओके. आणि हो, अजून तुम्ही चॅनलला जर माझ्या सबस्क्राईब केलं नसेल ना असे हेल्थ छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी, तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. आता आपलं पाणी ना इतकं छान उकळायला लागले ना, किती बघा व्यवस्थित उकळतंय. असंच आपल्याला याला 5 ते 7 मिनटं उकळू द्यायचं आहे. आणि म्हणजे 1 ग्लास पाणी घेतलं आहे ना त्याच्यात थोडंसं कमी होईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं हे पाणी. म्हणजे काय होतं की वेलचीचे जे पूर्ण जे गुणधर्म आहेत ना ते या पाण्यात उतरतात आणि मग ते पाणी आपल्याला पिण्यायोग्य असतं. चला तर आता ना आपल्याला हे पाणी ना गरम आहे तोपर्यंतच गाळून घ्यायचं आहे, पण पिताना आपल्याला हे पाणी कोमट झाल्यानंतर प्यायचं आहे. आणि आता मी हे बघा पाणी गाळून घेते. ओके. आपलं पाणी मी किती घेतलं होतं, 1 ग्लास घेतलं होतं आणि तुम्ही कम्प्लिटली बघू शकताय की 1 ग्लासाच्या थोडंसं निम्म्या म्हणजे पाणी खाली आले, म्हणजे आपले पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याचा ना टोटली कलर म्हणजे जास्त नाही पण थोडाफार कलर असा चेंज झालेला आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. ओके. म्हणजे हे पाणी आपलं परफेक्ट झालंय. सो आता याला काय करायचं, कोमट होऊ द्यायचं आणि मगच प्यायचं. चला थोडक्यात ना तुम्हाला या पाण्याचे ना गुणधर्म सांगते. तर आपल्याला ना वेलचीचं पाणी जे आहे ना ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतं बरं का. म्हणजे ह्याच्याने ना आपलं पचनक्रिया जी असते ती व्यवस्थित सुरळीत तर चालतेच. पुन्हा यामध्ये ना अँटीऑक्सिडंट्स असतात वेलची मध्ये, जे की आपल्या ना शरीरातील पेशींना संरक्षण करण्यास मदत करतात. तसंच ना तुमचं म्हणजे तोंडाचा कोणाकोणाच्या दुर्गंधी म्हणजे वास येत असेल तर आपण ॲज अ याला माउथ फ्रेशनर म्हणून वापरतो. आणि तुम्ही बहुतेक ठिकाणी ऑब्झर्व केलं पण असेल की जेवणानंतर कोणी कोणी बहुतेक जणांना वेलची पूड किंवा वेलची पावडर एकदम करून ठेवतात आणि मग ती एकदाच खातात, किंवा डायरेक्ट वेलची तशीच खाऊ शकता तुम्ही चावून देखील. आणि तसंच यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की अँटीऑक्सिडंट जास्त असतात, त्यामुळे पचनक्रियेला सुद्धा मदत होते आणि आपल्याला ना एकदम फ्रेश वाटण्यासुद्धा मदत होते. तर ना मैत्रिणींनो, आता हे आपलं पाणी तयार झालं आहे. मग हे पाणी पिताना ना सिप बाय सिप करून प्या तुम्ही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते, पण तरी पण नाही सांगितलं तर तुम्ही तसं करून प्यायचं सिप बाय सिप. त्याने काय होतं की आपल्या लाळग्रंथीमध्ये लाळेसोबत ते पाणी मिक्स होऊन ना
आपल्याला पचनास व्यवस्थित होतं. ओके. आणि आता हे पाणी कोमट झालं ना, यामध्ये तुम्ही थोडंसं वाटलंच तर गूळ टाका, जर तुम्हाला ऐच्छिक आहे तो, आणि नाहीतर तुम्ही असंच पिऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला बहुतेक जणींना प्रश्न पडला असेल की हे पाणी कधी प्यायचं. ओके, तर तुम्हाला जसं मी सांगितल्याप्रमाणे की सकाळी अंशापोटी म्हणजेच आपण दात घासण्याच्या अगोदर हे पिऊ शकतो. त्याने तुमचं पचनक्रिया व्यवस्थित आणि थोडंसं म्हणजे जाडसरपणा जो असतो तो थोडंसं कमी होण्यास मदत होते. ओके. आणि एक दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही रात्री झोपण्याच्या अर्धा ते 1 तास अगोदर हे पाणी पिऊ शकता. ठीक आहे. तर चला, आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवर आणू किंवा तुम्हाला कोणता विषय हवा आहे हे मला तुम्हीच नक्की कमेंट करून सांगा.